नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कुरुंदवाड नगराध्यक्ष पदासाठी सुवर्ण पाटील मैदानात. माजी आमदार कृष्णा नाना पाटील घराण्याचा वारसा. महाआघाडीची उमेदवारी मिळणार असल्याचा दावा. कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सुवर्ण भीमराव पाटील या रिंगणात उतरणार असून त्यांची उमेदवारी महाआघाडीकडून निश्चित असल्याचा ठाम दावा त्यांचे पती माजी नगरसेवक भीमराव पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माजी नगरसेवक पाटील म्हणाले, संस्थानकालीन आमदार कैलासवासी कृष्णा नाना पाटील यांचे नातू व कैलासवासी रामचंद्र कृष्णा पाटील यांचा मुलगा तसेच नगराध्यक्ष जयराम पाटील, उद्योजक वसंतराव पाटील यांच्या पुतण्या म्हणून आपला वारसा सांगताना त्यांनी म्हटले की मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उभाटा या तीनही घटक पक्षाचा कार्यकर्ता असून माझ्या पत्नी सुवर्ण पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाआघाडीकडून उमेदवारी मिळणार याबाबत ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पुढे बोलताना माजी नगरसेवक पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देत म्हणाले, मी भारतीय शेतकरी कामगार पक्षातून घडलो. काँग्रेसचे माजी खासदार बाळासाहेब माने, आमदार रत्नापन्ना कुंभार त्यांच्यासोबत काम केले आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब, माजी खासदार निविता माने वहिनी यांचाही प्रचार केला आहे. शिवसेनेच्या सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासाठीही मी काम केले आहे. सन 1991 ते 96 सालापर्यंत मी कुरुंदवाड पालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. माझ्या वडिलांचे माजी नगरसेवक कैलासवासी R.K. पाटील यांचे अपघाती निधन झाल्यावर आमच्या घराण्याचा राजकीय वारसा नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांना देण्यात आला होता. आज मात्र जयराम बापू पाटील यांचेच पाठबळ मलाच मिळणार आहे. कृष्णा नाना पाटील घराण्याचा मी तिसऱ्या पिढीतील ज्येष्ठ सुपुत्र असून राजकीय वारसदार आहे. नगराध्यक्ष पदासाठी माझी पत्नी सुवर्ण पाटीलच महाआघाडीच्या उमेदवार ठरणार असणार असे ठामपणे सांगत महाआघाडीतील ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतेज पाटील, गणपतराव पाटील काँग्रेस व शिवसेना उभाटाचे राज्य संघटक चंगेजखान पठाण प्राथमिक चर्चा झाली असून उमेदवारीच्या दृष्टीने सकारात्मक संकेत मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना सुवर्ण पाटील म्हणाल्या, कुरुंदवाड शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. माझ्या आजोबा सासऱ्यांचा राजकीय घराण्यांचा वारसा, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि महाआघाडीच्या नेतृत्वाचा पाठिंबा या जोरावर मला काम करण्याची संधी मिळेल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करून शहरांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हेच माझे ध्येय असणार आहे असे सांगितले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा.